Okay. I will give another example. Second example like this. 5u into d cube y by dx cube raised to 4 plus 8 into dy by dx 1 plus 1 plus dy by dx square plus 5uy is equal to x raised to 8. सांगा याची ऑर्डर काय असेल या डिफरन्शियल इक्वेशनची? 3. 3. येस, मगाशी 4 कोणी सांगितली? 4 बघा, 4 हे बघा, इकडे लक्ष द्या सर्वांनी. हे जे 4 आहे आणि हे जे 2 आहे की नाही, ह्या पॉवर आहेत की नाही, या ब्रॅकेटच्या आहेत त्या पॉवर आहेत. ही ऑर्डर होऊ शकत नाही ना डेरिव्हेटिव्हची. डेरिव्हेटिव्हची ऑर्डर म्हणजे काय? किती टाइम्स डेरिव्हेटिव्ह झालेला आहे त्या फंक्शन, त्या डिपेंडंट व्हेरिएबलचं. तो हायेस्ट ऑर्डरची जी डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झालेली आहे ती म्हणजे त्या इक्वेशनची ऑर्डर असणार आहे. सो इथे बघू शकता, इथे dy बाय dx आहे आणि इथे d cube y by dx cube आहे. d cube y by dx cube means what? Derivative of y with respect to x. How many times that taken? किती वेळा झालेली डेरिव्हेटिव्ह? 3. सो ही मॅक्झिमम ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह आहे ना इक्वेशनची. 3 नंतरची डेरिव्हेटिव्ह आहे का y ची इथे? d raised to 4y by dx raised to 4 आहे का इथे? नाही. सो मॅक्झिमम ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती क्यूब आहे. सो ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज 3. अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay. So one more example I will give you. विचार करून उत्तर द्यायचे बरं का, लगेच रिप्लाय नाही करायचं, जरा विचार करायचं. raised to 3 raised to 4 is equal to 4 into d cube y by dx cube. Tell me, what is the order of this differential equation? 3. 3. Very good. कारण का बघा, इथे dy by dx आहे म्हणजे वन टाइम डेरिव्हेटिव्ह आहे. बट here d cube y by dx cube no, 3 times derivative. So highest order ची derivative इथे d cube आहे. So order of this differential equation is 3. Okay. So first of all, write down the definition of order of differential equation. Order of differential equation. लिहून घ्या सर्वांनी. डेफिनेशन लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. जी हायेस्ट डेरिव्हेटिव्ह येते इक्वेशन मध्ये, ओके, त्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हची जी ऑर्डर असते ती त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असते. ठीक आहे. सिंपल डेफिनेशन आहे. Not only equation, differential equation.
ठीक आहे. सो डेफिनेशन लिहिल्यावर काय करा, एक्झाम्पल लिहा. फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल. हा, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पण विचारतात. एक डिफरन्शियल इक्वेशन देतात, त्याच्यावर 4 ऑप्शन्स देतात. करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं. ठीक आहे. सांगा या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय? 3. 3. 3 and 2. Tell me, fix one answer, correct answer. 3 and Dhanashri, Diksha. Yes, what is the correct answer? 3, ma'am. 3. Okay, का 3? इथे बघा, y ची जी डेरिव्हेटिव्ह आहे ती जास्तीत जास्त किती वेळा घेतलेली आहे? 3 वेळा घेतलेली आहे. ठीक आहे. सो दॅट इज जी 3 आहे की नाही, सो ते आपण त्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर म्हणतो. ओके. आणि जी डेरिव्हेटिव्हची मॅक्झिमम ऑर्डर असते ती त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असते. येते लक्षात? ही आहे डेफिनेशन. ओके. सो इथे y ची मॅक्झिमम डेरिव्हेटिव्ह 3 वेळा आलेली आहे. सो या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती असणार आहे? 3. ओके. Okay, that example are sufficient for this. Okay, tell me if your writing is finished. झालं का लिहून? Yes, ma'am. Okay. Now moving towards the order, degree of differential equation. ठीक आहे. आता डिग्री कडे जाऊया. आता एक मिनिट. डिग्री म्हणजे काय असतं? जी हायेस्ट ऑर्डर असते, ठीक आहे, जी त्या डिफरन्शियल इक्वेशनची जी हायेस्ट ऑर्डर असते त्याची जी पॉवर असते तीच त्या इक्वेशनची, तीच त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री असते. ओके, समजली डेफिनेशन? डिग्री म्हणजे काय बघा, इथे मी लिहिते डेफिनेशन. Okay, I will write here degree of differential equation. शॉर्ट मध्ये मी असं लिहिते. डी म्हणजे काय? डिफरन्शियल इक्वेशन. आता डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? इट इज नथिंग बट डिग्री ऑफ power of the highest order derivative. Power of the highest order derivative is called degree of differential equation. Okay, समजले डेफिनेशन? काय डेफिनेशन? जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असते त्या इक्वेशनची, ज्या इक्वेशन मध्ये त्याची जी पॉवर असणार आहे
तीच त्या इक्वेशनची, तीच त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री असणार. ओके, बट व्हॉट इज इम्पॉर्टंट थिंग टू फाइंड डिग्री. To find degree, we remove radical power in equation. ओके, त्या इक्वेशन मधल्या ज्या रॅडिकल किंवा फ्रॅक्शनल पॉवर असणार आहेत, ठीक आहे, फ्रॅक्शनल पॉवर. आता इथे बघा, हे थर्ड एक्झाम्पल दिसते तुम्हाला, डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 5/2 आहे. आता 5/2 कसली पॉवर आहे हे सांगा. 5/2 हा कम्प्लीट नंबर आहे का? नो. कसल्या टाइपचा नंबर आहे तो? येस, फ्रॅक्शनल नंबर आहे की नाही, की जो एक कम्प्लीट नंबर नाहीये. तो कसा नंबर आहे? P/Q च्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. सो असं ज्या वेळेस असेल ना, त्यावेळेस पहिल्यांदा हे रॅडिकल किंवा हे फ्रॅक्शनल पॉवर रिमूव्ह करायची आणि मग डिग्री फाइंड करायची. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन डेफिनेशन लिहून घ्या. The power of highest order derivative is called degree of differential equation. Degree of differential equation. एक note लिहून घ्या, important note. To find the degree, we remove radical power. We remove radical power in equation. From equation असं लिहूया. रॅडिकल पॉवर किंवा यालाच आपण फ्रॅक्शनल पॉवर फ्रॉम गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो डेफिनेशन लिहिली सर्वांनी? हॅलो, Yes, ma'am. डेफिनेशन लिहिली डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन? Yes, ma'am. ओके, आता याचे एक्झाम्पल जे आहेत ना ते हेच घेऊया. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल, हे फर्स्ट एक्झाम्पल हेच घेऊया. ठीक आहे. आता या इक्वेशनची ऑर्डर तुम्ही इझिली सांगू शकता 3 आहे ऑर्डर, कारण का वायचं मॅक्झिमम 3 वेळा डिफरन्शिएशन झालेलं आहे, 3 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलेली वायची विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो आता याची मला डिग्री सांगायची तुम्हाला. ओके, पण डिग्री काय असेल सांगा या इक्वेशनची? 4. 4. का बरं 4? कारण का डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब ही हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे इक्वेशनची. ओके, आणि त्याची जी पॉवर, त्याच्या जो डोक्यावरती जो नंबर असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? डिग्री ऑफ दॅट इक्वेशन. समजलं सर्वांना? Yes. हा, फक्त आता इथे बघा, प्रत्येक जे पॉवर आहे ते कसं आहे, कम्प्लीट नंबर आहे की नाही. इथे 4 आहे, इथे 2 आहे. ठीक आहे, पण ज्यावेळेस हे पॉवर फ्रॅक्शनलच्या फॉर्म मध्ये असतात त्यावेळेस ते फ्रॅक्शनल नंबर आधी रिमूव्ह करावा लागतो. ठीक आहे, तो कसा रिमूव्ह करायचा आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघूया. ठीक आहे, आता सेकंड एक्झाम्पल बघूया. काय सेकंड एक्झाम्पल? 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट क्यूब रेस टू 4 आहे. ठीक आहे, इज इक्वल टू 4 इंटू डी क्यूब वाय बाय dx क्यूब. याची ऑर्डर किती आहे? 3. मॅक्झिमम डेरिव्हेटिव्ह किती आहे? 3, म्हणून ऑर्डर पण 3. आता याची डिग्री सांगा किती आहे? 4. डिग्री 4 येणार का? चैतन्य, 1. निकिता? 1. येस, व्हेरी गुड. जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असते ना, त्याची जी पॉवर असते ती त्या इक्वेशनची डिग्री असते. लक्षात घ्या. आलं का लक्षात सर्वांच्या? सो डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब याची पॉवर इथे दिलेली नाहीये, याचा अर्थ इथे किती पॉवर असते? 1. 1. ओके, मग या इक्वेशनची डिग्री किती येणार आहे मग? 1. ओके, सो हे 2 एक्झाम्पल लिहा आधी, मग आपण पुढचे एक्झाम्पल बघूया याच्याच डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, हे 2 एक्झाम्पल लिहून घ्या फास्ट.
आधी डेफिनेशन लिहून घ्या, डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन आणि एक्झाम्पल. झालं लिहून? Yes. ओके. आता जे हे थर्ड एक्झाम्पल आहे ना, हे आता घेऊया आपण. हे लिटल बिट डिफरंट आहे. बघा इथे सर्वांनी. काय आहे एक्झाम्पल? डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 5/2 आहे. 5/2 म्हणजे हे पॉवर कशी आहे? कंप्लीट नंबर आहे का? नाही. येतं लक्षात? हा फ्रॅक्शनल पॉवर आहे. ठीक आहे. सो इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे. या इक्वेशनची ऑर्डर जी आहे ती इझिली आपण सांगू शकतो. किती ऑर्डर आहे? 3. 3. मॅक्झिमम डेरिव्हेटिव्ह किती वेळा झालेलं आहे वायचं? 3 वेळा. सो ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 3. बट आता याची डिग्री तुम्ही सांगू शकता मला किती आहे? आता डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब प्लस एक्स ची पॉवर किती आहे? 5 आहे की नाही? सो इथे तुम्ही 5/2 आहे. सो इथे तुम्ही डिग्री इज इक्वल टू 5/2 असं म्हणू शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला काय करावं लागेल आधी? हे 5/2 चं कन्वर्जन कंप्लीट नंबर मध्ये करावं लागेल. ते करण्यासाठी म्हणजे हे डिवायडेड बाय 2 घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या इक्वेशनचं? येस, इक्वेशनचं काय घ्यावं लागेल तुम्हाला? स्क्वेअर करावं लागेल की नाही इक्वेशन? ओके, आय विल टेक सिंपल एक्झाम्पल. ठीक आहे. हे एक्झाम्पल बघूया. याच्यापेक्षा एक सिंपल एक्झाम्पल घेऊया, मग या एक्झाम्पल कडे जाऊया आपण. ठीक आहे. सो बघा, सपोज इक्वेशन इज लाईक दिस. बघा, इक्वेशन बघा असं असेल. बेटर इथे बघा आता, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट क्यूब. ओके, ब्रॅकेट क्यूब. सपोज इक्वेशन इज लाईक दिस. डिफरन्शियल इक्वेशन आहे असं दिलेले तुम्हाला. ठीक आहे. ऑर्डर तुम्ही इझिली सांगू शकता. किती ऑर्डर याची? व्हॉट इज द ऑर्डर? 2. 2. व्हेरी गुड. पण डिग्री किती आहे? तुम्ही इझिली सांगणार का डिग्री याची लगेच 1 आहे असं सांगू शकत नाही. ओके, बिकॉज इथे जे स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट म्हणजे काय असतो? रेस टू किती असतं स्क्वेअर रूट म्हणजे? 1/2. हा, येस, व्हेरी गुड. स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू 1/2 असतं. ठीक आहे. 1/2 म्हणजे हा एक कम्प्लीट नंबर आहे का? नाही. मग 1/2 चं कन्वर्जन कम्प्लीट नंबर हे डिवायडेड बाय 2 घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इक्वेशनचं? स्क्वेअर. व्हेरी गुड. काय घ्यावं लागेल आपल्याला? स्क्वेअर करावं लागेल हे इक्वेशन. सो टेकिंग स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर. ओके, सो आपल्याला या इक्वेशनचं स्क्वेअर घ्यावं लागेल बोथ साइडला. सो सांगा इक्वेशन कसं होणार आहे मग? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx रेस टू 3. आणि आता हे स्क्वेअर केलं की हे 1/2 आणि रेस टू 2 हे 2 काय होणार आहे? कॅन्सल होणार. म्हणजे याची पॉवर किती असणार आहे मग राईट हँड साइडची? येस, राईट हँड साइडची पॉवर किती असणार आहे इथे? 1. येते लक्षात? ओके, आता इथे तुम्ही बघू शकता हे जे इक्वेशन आहे ते रिमूव्ह झालेलं आहे. म्हणजे जे पॉवर जे आहे ते कम्प्लीट नंबर आहे. कुठे फ्रॅक्शनल पॉवर तुम्हाला दिसत नाहीये. ओके, दिसते का कुठे? इथे पॉवर आहे 2
इथे पॉवर आहे 1. येतं लक्षात? सो आता तुम्ही याची डिग्री सांगू शकता. सो सांगा आता डिग्री किती आहे या इक्वेशनची? 2. येस 2. ओके. डिग्री म्हणजे काय? जी हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे त्याची जी पॉवर असणार आहे ती म्हणजे त्या इक्वेशनची डिग्री असणार. अंडरस्टँड? ओके. सो काय इम्पॉर्टंट स्टेप काय? ज्यावेळेस जर इक्वेशन मध्ये रॅडिकल पॉवर असते 1/2 असेल किंवा 1/3 असेल, सो जे काही हे डिनॉमिनेटरची पॉवर असते ना ती घालवायची असते आपल्याला. आता इथे 1/2 आहे म्हणून स्क्वेअर केला आपण. 1/3 असलं असतं तर काय केलं असतं आपण? क्यूब. क्यूब केला असता. व्हेरी सिंपल. ओके. सो आता हे जे एक्झाम्पल आहे ना, आता हे सॉल्व्ह करूया आपण एक्झाम्पल. ठीक आहे. Just wait. So whenever in the differential equation, if power is fractional, okay, जिथं fractional power असेल ती पहिल्यांदा remove करायची and then you have to decide the degree of that differential equation. Okay. आता या equation ची order तुम्ही मला easily सांगू शकताय. Look at the third example. थर्ड एक्झाम्पल कडे बघा सर्वांनी. हा, लुक हिअर. हा, इथे ऑर्डर तुम्ही इझिली सांगू शकता. किती ऑर्डर आहे डिफरन्शियल इक्वेशनची? 3. ओके. मग आता डिग्री पाहिजे आपल्याला, डिग्री शोधायची. मग आता पॉवर बघा, सगळ्या पॉवर कशा पाहिजे तुमच्या? कम्प्लीट नंबर पाहिजे. हा कम्प्लीट नंबर आहे का 5/2? नाही. आपल्याला डिवायडेड बाय 2 नको आहे इथे पॉवर मध्ये. डिवायडेड बाय 2 किंवा डिवायडेड बाय 3 अशा फ्रॅक्शनल पॉवर नको आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल याचा? येस, स्क्वेअर. येस. टू रिमूव्ह दॅट डिनॉमिनेटर आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागणार आहे इक्वेशनचा. सो टेकिंग स्क्वेअर. ठीक आहे. मग आपण जर स्क्वेअर घेतला या इक्वेशनचा दोन्ही साईडला तर कसं होणार आहे इक्वेशन बघा? डी क्यूब वाय बाय dx क्यूब प्लस एक्स रेस टू 5/2 आणि स्क्वेअर घेतल्यावर अजून 2 येणार आहे. मग हे 2 कॅन्सल होणार आहे. म्हणजे आपण डायरेक्टली काय लिहू शकतो? रेस टू 5. ओके. इज इक्वल टू राईट हँड काय साइड काय असणार आहे सांगा मग? डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर रेस टू 2. ओके. आता बघा, चेक करा सगळ्या पॉवर तुमच्या कम्प्लीट नंबर आहेत का चेक करा. येस, इथे 5 आहे, इथे 2 आहे. कुठे फ्रॅक्शनल पॉवर नाहीये. आता तुम्ही डिग्री सांगू शकता. सांगा आता डिग्री किती आहे? 5. येस, नाव यू कॅन टेल मी डिग्री 5. ओके. याचं या ब्रॅकेटचं एक्सपान्शन जर केलं तुम्ही, ओके, हे एक्सपांड करावं लागेल ब्रॅकेट. म्हणजे ब्रॅकेटचं एक्सपान्शन केल्यावर डी क्यूब वाय बाय dx क्यूब ची जी पॉवर मिळणार आहे ती मॅक्झिमम पॉवर किती असणार आहे? 5. ओके. सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 5. येते लक्षात? एक्झाम्पल लिहून घ्या. ओके, झालं लिहून? Yes. ओके. सो आता एक एक्झाम्पल बघूया ना आपण स्टॉप करूया. ठीक आहे. ओके. एक्झाम्पल लिहून घ्या. ऑर्डर and degree of differential equation x plus dy by dx
is equal to square root of 1 plus dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, याची ऑर्डर आणि डिग्री तुम्हाला विचारले. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन 1,2, सेकंड ऑप्शन आहे 1,1, थर्ड ऑप्शन आहे 1,1/2, फोर्थ ऑप्शन आहे 2,1. ओके, सो हे जे प्रत्येक ऑप्शन दिलेले आहेत 2 नंबर दिलेले, त्यातला पहिला नंबर काय दाखवतो? येस, पहिला नंबर काय आहे इथे? ऑर्डर आणि डिग्री. सेकंड नंबर आहे तो डिग्री दाखवतोय, पहिला नंबर जो आहे तो ऑर्डर दाखवतोय. ठीक आहे, मग आता तुम्हाला हे इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री सांगायची आणि या 4 ऑप्शन दिलेले, करेक्ट ऑप्शन सांगायचं. सांगा किती आहे? कोणता करेक्ट ऑप्शन असणार आहे? मग व्हॉट इज ऑर्डर? 1. येस, व्हेरी गुड. कारण का बघू शकता dy बाय dx आहे इक्वेशन मध्ये. d स्क्वेअर y बाय dx क्यूब स्क्वेअर किंवा d क्यूब y बाय dx क्यूब 1 पेक्षा जास्त डेरिव्हेटिव्ह नाहीयेत इक्वेशन मध्ये. ठीक आहे, सो दिस इज, एक मिनिट, सो हे याची जी ऑर्डर आहे या इक्वेशनची ती किती आहे? 1 आहे. कारण का dy बाय dx ची 1 टाइम डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झालेली, ऑकर झालेली आहे. ठीक आहे, आता ऑर्डर सांगा किती असणार आहे? व्हॉट इज ऑर्डर? ऑर्डर फाइंड करायची, सॉरी, डिग्री. सो डिग्री फाइंड करण्यासाठी मी सांगितलंय, जर इक्वेशन मध्ये फ्रॅक्शनल पॉवर असेल तर ती फ्रॅक्शनल पॉवर आधी रिमूव्ह करायची. ठीक आहे, सो इथे फ्रॅक्शनल पॉवर आहे का? येस, 1/2 आहे. सो 1/2 घालवण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? Square. स्क्वेअर घेतला आपण. स्क्वेअर घेतल्यावर काय होतं इक्वेशन? एक्स प्लस, हे रफली पण करू शकताय तुम्ही, dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे काय येणार राईट हँड साइडला? 1 प्लस dy बाय dx 1. स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे. आता सांगा किती आहे डिग्री या डिफरन्शियल इक्वेशनची? 2. येस, करेक्ट. जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची जी पॉवर असते ती काय असते? त्या इक्वेशनची डिग्री असते. हे जरी ब्रॅकेट तुम्ही एक्सपांड केलं, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ac प्लस बी स्क्वेअर घेतलं तरी तुम्हाला dy बाय dx ची पॉवर 2च मिळते आणि राईट हँड साइडला पण 2च आहे. ओके, सो याची डिग्री काय असणार आहे? 2. सो कोणता ऑप्शन करेक्ट येणार आहे? मग First. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. ओके, सो तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, अंडरस्टँड? Yes. ठीक आहे, एक होमवर्कला एक्झाम्पल घ्या. ओरली पण तुम्ही आन्सर देऊ शकता. मला काय येऊ शकतं याचं करेक्ट आन्सर सांगा. ओरली पण देऊ शकता, इमिजिएटली मला आन्सर देऊ शकता लगेच. येस, काय असू शकतं याचं करेक्ट आन्सर? येस, ऑर्डर काय येणार आहे सांगा. व्हॉट विल बी द ऑर्डर? 3.
3. ओके. 3. येस. आणि डिग्री काय येणार सांगा मग. येस निकिता. राधा निकम सांगा आन्सर. 1. 1. व्हेरी गुड. 1 1. येणार. येस व्हेरी गुड. 1 येणार. आन्सर 1 येणार. जी डिग्री आहे ती 1 येणार. कसं 1 येणार. हे जे रूट आहे, रूट म्हणजे स्क्वेअर रूट, ते आधी रिमूव्ह करायचं डिग्री फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे दोन्ही साइडला इक्वेशनचा स्क्वेअर घ्यायचा. स्क्वेअर घेतला की हे रॅडिकल साइन स्क्वेअर रूट आहे ते निघून जाणार आणि डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब ची पॉवर 1 राहते. सो डिग्री इज 1. सो ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. अंडरस्टँड. Yes. ओके ठीक आहे. सो एक्झाम्पल झालं असेल तर आपण थांबूया इथे. तुम्ही लेफ्ट घेऊ शकता. ठीक आहे.